नमस्कार. देशात सध्या विचित्र हवामान पाहायला मिळत आहे. देशात एकीकडे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे चक्रीवादळाचा कहर दिसून येत आहे. कुठे मुसळधार पाऊस तर कुठे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. पश्चिम बंगालला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय तर ईशान्य भारतातही पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग आणि पश्चिम मध्य भारतामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीमसह जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज IMDने वर्तवलाय. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी इथे चक्रीवादळ पाऊस आणि वादळ गारपिटीमुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर चक्रीवादळामुळे 100हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. चक्रीवादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. याशिवाय कच्च्या आणि पक्क्या घरांसोबतच उभ्या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतलाय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही देशासह राज्यात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. IMDच्या अंदाजानुसार आज पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे. यामध्ये सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, चंद्रपूर या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 5 दिवसात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. IMD कडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. राज्यात काही भागात तापमानात वाढ झाली आहे. या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.